नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतिभा फॅशन लेडीज टेलर या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आपण आज बघणार आहोत ब्लाऊजला पायपिंग कशी करायची. सगळ्यात पहिले काय करते, तुम्हाला तिरकस कपड्यामध्ये पट्ट्या कापून घ्यायच्या पहा, ज्या अशा ओढल्या की ताणल्या गेल्या पाहिजेत. आणि कपड्याची रुंदी मी 1.25 इंच घेतलेली आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला 1.5 इंच घ्यायची आहे पहा. नवीन शिकणाऱ्यासाठी थोडं अवघड जातं, त्याच्याकरता तुम्ही 1.5 इंच घ्या सगळ्यात पहिले पट्टी, आणि मग पायपिंग करायला सुरुवात करा. आता पट्ट्या जोडताना काय करायचं, तिरकास कापड्यात कापलेल्या आहेत ना, तर तुमच्या सरळ जरी निघलेल्या राहिल्या पट्ट्या, तर तुम्ही त्याची बी ट्रिक सांगते मी तुम्हाला. आता ह्या तिरक्या आहेत ना, तर त्या जोडून घेताना काय करायचं, आपला व्ही आकार तयार झाला पाहिजे असा पहा, आणि मग ती जोडून घ्यायची पहा. आता मी तुम्हाला एकदम असं करून दाखवत आहे, झूम करून दाखवत आहे. एकदम शिलाई कशी मारायची त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची, आणि मग जो आपल्या साईडचे जे तिरके कोणे असतात ना, ते आपल्याला सगळ्यात पहिले कटिंग करून घ्यायचे पहा. जेणेकरून काय होतं, एक कोणी आता आपण जेव्हा शिलाई मारू ना, तेव्हा बाहेर निघणार नाही, त्याच्याकरता कटिंग करून घ्यायचे सगळ्यात पहिले. आता पाहतो तुम्हाला मी पट्टी उलगडून दाखवते. एकदम अशी फिनिशिंग मध्ये लागल्या गेलेली आहे. जशी पहिली एक लावली आहे तशी दुसरी पण लावून घ्यायची. ही पण तिरकीच ठेवलेली आहे, आणि त्याचा व्ही आकार असा तयार झालेला आहे पहा. आता पट्टी ठेवताना आपल्या याच्यावर ठेवायची, थोडेसे कोणे असे बाहेर काढायचे पहा, जेणेकरून काय होतं, मग एकदम अशी सरळ अशी लागल्या जाते पट्टी. आणि ते कोणी काय करायचे, कटिंग करून घ्यायचे. दोन पहिल्याची बी करून घेतली मी, आता ही दुसरी लावून दाखवली आहे तुम्हाला. आणि थोडंसं काय आहे, जे आपण जिथं जॉईंट दिलेला आहे, थोडासा कपडा कटिंग करून घ्यायचा पहा. ही पण एकदम फिनिशिंग मध्ये लागल्या गेली आहे. अशा 2 पट्ट्या तुम्हाला मी लावून दाखवलेल्या आहे. अजून एक लावून दाखवत आहे पहा. आता याचा दोन्ही साईडचे सरळ सरळ भाग आहेत हे. तर काय करायचं आहे, एक आडवी पट्टी आणि एक उभी पट्टी अशा दोघं ठेवून घ्यायच्या, आणि त्याच्यावर अशी तिरकी शिलाई मारायची पहा. याचा पण व्ही आकार तयार झाला पाहिजे, पण ते आपल्या तिरक्या पट्ट्यामध्ये हे सरळ कापलेले पुढचे टोकांचे. तशी काय करायची, याला अशी तिरकी शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून काय होतं, ही पण तिरकी जॉईंट होते पहा. आणि पुढचा कपडा जो आहे ना, तो आपला कटिंग करून घ्यायचा ना. आता सरळ करून पहा, ही पण एकदम फिनिशिंग मध्ये लागली गेलेली आहे. मी तुम्हाला इथं 3 पट्ट्या जॉईंट करून दाखवल्या आहेत पहा. तुमच्या ब्लाऊजच्या हिशोबाने तुम्हाला किती पट्ट्या लागतात तशा तुम्ही जॉईंट करून घ्यायच्या. जॉईंट दिलेला जो आपला मधला जॉईंट आहे ना, तो काय करायचा, दोन्हीकडे 2 फाकून घ्यायचे, जेणेकरून काय होतं, आपण जेव्हा गोट तयार करतो ना, पायपिंग जेव्हा ब्लाऊजला तयार करतो ना, तेव्हा ती एकाच ठिकाणी जाड होत नाही. आता सगळ्यात पहिले काय करायचं, जी पायपिंगची पट्टी घेतली आहे ना, ती 5 इंच एका साईडनी दाबून घ्यायची, त्याला शिलाई मारून घ्यायची पहा. शिलाई मारताना काय करायचं, आपण जिथं जॉईंट दिले आहेत ना, त्याचे दोन्हीकडे 2 फाकून घ्यायचे, आणि मग त्याच्यावरून शिलाई द्यायची पहा. ज्याने काय होतं, आपला गोट एकदम व्यवस्थित येतो. गोट एकाच ठिकाणी जाड होत नाही पहा. त्याच्याकरता जिथे जिथे तुम्हाला जॉईंट आलेले आहेत ना पहा, आपल्या पट्ट्या जॉईंट करताना, तर ते पट्ट्या जॉईंट करताना जे जॉईंट आले ते असे फाकून घ्यायचे, आणि मग त्याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची पहा. याने काय होतं, एकदम फिनिशिंग मध्ये पायपिंग तयार होती पहा आपल्याला. मी पूर्ण तुम्हाला झूम करून दाखवला आहे. पूर्ण पट्टीला कशी शिलाई मारायची ती एकदम पूर्ण व्यवस्थित दाखवलेलं आहे, पण कुठं पण व्हिडिओ स्किप केलेला नाही. आता ही आपली पूर्ण पट्टीला शिलाई देऊन झालेली आहेत. आता आपण काय करू, ही ब्लाऊजला पट्टी जॉईन करून घेऊ. तुम्हाला मी इथं पट्टी कशी जॉईन करायची ते दाखवते पहा. व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल पहा नेमकं कशी लावायची आहे पट्टी. आता हा आपला ब्लाऊज आहे, हा सिंपल ब्लाऊज आहे पहा, बिना अस्तरचा. तुमचा जर अस्तरचा असेल तर त्याच्यावर पण तुम्ही करू शकता पायपिंग. सगळ्यात पहिले काय करायचं आहे, पुढचा जो आपला थोडासा तिरका कपडा आहे ना पायपिंगचा याचा पट्टीचा, तर तो कट करून घ्यायचा, आणि पुढून थोडंसं असं अर्धा इंच दुमटून घ्यायचं, जेणेकरून काय होईल, फिनिशिंग मध्ये आपली पट्टी लागल्या जाईल. आणि मग ती ब्लाऊज वरती ठेवून, जिथं आपल्या ब्लाऊजला पुढे आता कटोरीच्या साईडला पहा गळ्याला असा गोल आकार असतो, तर त्याच आकारात आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. पट्टी ताणायची नाही पहा, जेणेकरून काय होतं, मग त्याला पीळ पडते. तर आता जिथं शोल्डर जॉईंट केला आहे आपण, तिथं काय करायचं, मागच्या साईडला आणि पुढच्या साईडला 2-2 इंचावरती पट्टी थोडीशी ताणून लावायची. ताणून का बरं लावायची, याचं एक कारण, जेव्हा आपण पायपिंग करतो तेव्हा ही पट्टी ताणून घ्यायची. याने काय होतं, शोल्डर उतरत नाहीत पहा आपले. याच्यापाशी खांद्यापाशी शोल्डर ना एकदम असं फिट्ट बसतं मग ते ब्लाऊज. हे शोल्डर उतरण्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे पहा. मी व्हिडिओ बनवलेला आहे शोल्डर उतरण्याचे 5 कारण. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चॅनलवरती जाऊन. आणि आता पट्टी जॉईन करताना जसा ब्लाऊजला आकार आहे पहा गळ्याला मागच्या साईडला, तशीच पट्टी जॉईन करायची. कुठेही ताणायची नाही पट्टी. पट्टी फक्त ताणून कुठे घ्यायची, 2 ठिकाणी आपण जिथं शोल्डर जॉईन करतो ना, तिथं ताणून घ्यायची. मागच्या, आणि पट्टीचं जे शोल्डरचं जे आपण जॉईन केलेली आहेत ना, ते काय करायचं, मागच्या साईडला घ्यायचं पहा. जे आपण शोल्डर जॉईन करतो ना, ते मागच्या साईडला टाकायचं, पुढच्या साईडला घ्यायचं नाही पायपिंग जॉईन करताना. याने काय होतं, ब्लाऊज पुढं ओढल्या जातो पहा. बऱ्याचशा मैत्रिणींचे काय होते, ब्लाऊज असे पुढं ओढल्या जाते आणि मागून उचलल्या जातात. तर ही त्याच्यातली सगळ्यात पहिले एक ट्रिक आहे ब्लाऊज पुढे येण्याची. तर ब्लाऊजचे शोल्डर हमेशा मागं टाकायचे आहेत पहा. आपली पूर्ण पट्टी एकदम व्यवस्थित अशी लागल्या गेलेली आहे. तुम्हाला मी एकदम झूम करून असं दाखवलेलं आहे पहा. पुढंच व्हिडिओ स्किप केलेला नाही. तुम्हाला पण तशीच शिलाई मारून घ्यायची आहे. आता काय करायचं, आपण ही जी शिलाई मारली ना,
त्याला थोडंसं असं पाव इंच शिलाईच्या पुढे कपडा राहील असं ठेवायचं आहे आणि बाकीचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. जेणेकरून काय होतं आपला आतल्या साईडला बी फिनिशिंग येईल आणि बाहेरच्या साईडला पण फिनिशिंग होऊन जाईल. आणि जिथं आपण पट्टी जोडी ना ते टोकं थोडेसे असे जाड असतात ना तर थोडंसं असं कटिंग करून घ्यायचं. आता सगळे जिथं जिथं गोल गोल आकार आहे आपल्या ब्लाऊजला तिथं काय करायचं कट देऊन घ्यायचे याने काय होईल पायपिंग एकदम व्यवस्थित पलटी झाली होईल आता तुम्हाला जेवढी जाड पायपिंग हवी आहे तेवढं तुम्ही दुमडून घ्यायचं आहे त्याला. आता मी इथं तुम्हाला दाखवलं आहे काय करायचं एका हाताने दुमडून घ्यायचं पान आपलं हे जे बोट आहे ना त्या बोटाने फक्त थोडासा कपडा असा ओढून घ्यायचा. आपली पायपिंग आपोआप तयार होऊन जाते आता काय करायचं इकडून बी तसाच कपडा दुमडून घ्यायचा आहे आणि शिलाई घेताना काय करायचं आहे कपड्याच्या मध्ये आणि ब्लाऊजच्या मधल्या खाचेत आपली सुई राहील याची काळजी घ्यायची आहे त्याने काय होतं पायपिंग एकदम अशी भरगच्च तयार होती आणि कुठंच असा पिळ वगैरे पडत नाही. तर एकदम मध्यभागी शिलाई आली पाहिजे त्याच्या शिलाई आपली पायपिंग वरती पण जाणार नाही आणि ब्लाऊज वरती पण एकदम राहणार नाही एकदम दोन्हीच्या मध्ये राहिली पाहिजे. याने काय होतं एकदम पायपिंग अशी छान अशी तयार होती संपूर्ण तुम्हाला मी कुठंच व्हिडिओ स्किप करत नाही संपूर्ण दाखवत आहे व्हिडिओ. तुम्ही माझ्या बोटाकडे लक्ष द्या मी कशी करते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल. एका हाताने दुमटून घ्यायचं आहे आणि एका हाताने फक्त एका बोटाने फक्त ओढून घ्यायची पायपिंग जेणेकरून काय होतं पायपिंगचा आकार गोल येतो तुम्हाला पण अशीच पायपिंग करायला शिकायची असेल तर तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची. एक साधा कपडा घ्या एक छोट्या बाळाचा तुम्ही जर शिवत असाल छोट्या बाळाच्या याच्यासाठी कपडा कापून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण जे बाहेरला जॉईंट करतो ना शक्यतो सगळ्यात पहिले पायपिंग जर शिकायची राहिले तर छोट्या बाळाच्या कपड्याच्या ज्याच्यावरती आपण जे मोंढ्याचा आकार कटिंग करतो ना त्याच्यावर तिरक्या पट्ट्या कापून घ्यायच्या सगळ्यात पहिले त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची. मी जेव्हा नवीन शिकत होते ना सगळ्यात पहिले मी पण तेच छोट्या बाळाच्या याच्यावरतीच प्रॅक्टिस केलेली आहे छोटंसं झबलं कापून घ्यायचं आपल्या आकाराने ह्याचं माप छोटं झालं मोठं झालं तरी चालतं त्याला काही नाही फक्त प्रॅक्टिस करायचं. आता तुम्ही तिरक्या पट्ट्या कापडात कापून घ्यायच्या आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची मी व्हिडिओ पूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत दाखवलेला आहे पुढंच स्किप केलेला नाही एकदम व्यवस्थित अशी आपली पायपिंग तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते बी मला नक्की सांगा. ही झाली आपली ब्लाऊजला पायपिंग करायची पहिली पद्धत. अजून एक पद्धत तुम्हाला दाखवेल मी मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही ही दुसरी पद्धत पाहणार आहे का आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे मनापासून धन्यवाद ब्लाऊजची पूर्ण पायपिंग कशी झाली ती एकदम भरगच्च अशी आलेली आहे पूर्ण दाखवलेला आहे मी तुम्हाला ब्लाऊज पुढे स्किप केलं नाही. व्हिडिओ स्किप जर केला असता तर थोडंफार तरी बी असं वाटलं असतं पण व्हिडिओ कुठे स्किप नाही केलेला पूर्ण व्यवस्थित दाखवलेला आहे. तुम्हाला पण अशीच ब्लाऊजची पायपिंग करायची असेल तर तुम्ही रोज घरी प्रॅक्टिस करायची आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.